मान्सून आगमनाबद्दल आपण एक प्रेस रिलीज आपण इश्यू केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण सांगतोय की 31 मेपर्यंत म्हणजे 31 मेच्या आसपास मान्सूनचं केरळमध्ये आगमन होण्याची आपण फोरकास्ट दिलेला आहे. आणि त्याच दरम्यानमध्ये आपल्या गोवा रिजनवरती पुढच्या म्हणजे आजपासून म्हणजे आजच्या या दिवसापासून पुढचे 7 दिवस पावसाची सुद्धा एक काही भागावरती पावसाची आपण चिन्हे देतो. आणि पुढचे 3 दिवस आपण थंडरस्टॉर्म अँड लाईटनिंग याची वॉर्निंगसुद्धा देतो आहे. सोबत मच्छीमारांसाठी सुद्धा आपण पुढचे 5 दिवस समुद्रामध्ये न जाण्याची विनंती करतो आहे. 40 ते 50 ते 60 किलोमीटर वेगानं वारे तिथं वाहते आहेत. आणि या संदर्भात सुद्धा मच्छीमारांना आपल्याकडनं 5 दिवसासाठी समुद्रामध्ये न जाण्याची एक सूचना दिलेली आहे. सर, पर्यटक या दिवसामध्ये गोव्यात जास्त आहेत. पर्यटकांसाठी काही विशेष सूचना असेल? पर्यटकांसाठी एकच आहे की आपण जे पुढचे 3 दिवस थंडरस्टॉर्म लाईटनिंग देतो आहे. सो या दरम्यान जे पर्यटक बाहेर आहेत किंवा डायरेक्ट एक्सपोज टू लाईटनिंग वगैरे आहेत, मोकळ्या भागावरती आहेत. सोबत एक म्हणजे जसं एक आहे की समजा आपली बॉडी ओली असेल किंवा समुद्रातनं जे बाहेर लोक असतात आपण झाडाखाली थांबलो किंवा हे मेन अट्रॅक्शन असतं लाईटनिंगला किंवा जास्त लाईटनिंग स्ट्राईक होण्याची जास्त चिन्ह असतात या दरम्यान. सो आपल्या सर्व पर्यटकांनी किंवा जे पर्यटक मॅनेजमेंट करणारे जे ऑथॉरिटीज आहेत त्या सर्वांनी याची थोडीशी काळजी घेतली पाहिजे किंवा आपल्या आसपास जर लाईटनिंग वगैरे होत असेल तर सुरक्षित भागावरती थांबलं पाहिजे. आणि सगळ्यात याच्यामध्ये स्वतःची सुरक्षता आणि आपल्या परिवाराची सुरक्षता याच्यावरती जास्त भर दिसला पाहिजे. आणि जर आपल्या कुठल्याही पर्यटकांना किंवा आपल्या जे त्यांचं मॅनेजमेंट करणारे आपले जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लोक आहेत ते त्या उपस्थित आहेत, त्यांनी जर लाईटनिंग आपल्या भागावरती दिसतं आहे किंवा क्लाउड ॲप्रोचिंग आहेत आणि जास्त लखलखाट विजांचं वगैरे दिसत असेल तेव्हा सुरक्षित स्थानावरती थोडंसं लोकांना जर नेलं तर त्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून आणि एकंदर जे काही आपण जे अपरिचित घटनांपासून वाचण्यासाठी आपण याच्यावर योग्य दक्षता आणि खबरदारी घ्यायला हवी.